सर्वांना. सकाळचे वाजता आहेत 9. आम्ही पण आहे. आणि इथं आपले सगळे रायडर तयार होत आहेत. समाधान, हाय. विकी, हाय. श्याम तिकडे, तो दाखवू शकत नाही, आंघोळ करतोय. प्रदीप तिकडे तयार आहे, गाड्यांची जरा बघतोय, छानबीन करतोय. आता आपण निघालोय कच साठी. बघूया कच कसा आहे म्हणून. गुड मॉर्निंग गाईज. आता सगळ्यांचं तयार वगैरे झालं. आता बसलो नाश्त्याला. आपले पोहे लाल कलरचे, कारण आम्ही मसाल्यामध्ये सांगितले होते, मग त्यांनी लाल मसाला टाकून दिला. अच्छा, नमक कम. तुझ्या हॉटेलला भेटतो का असा? इससे अच्छा बना के देता हूँ. असं भेटतो का ते सांग. ऐसा नाही बनत आहे. लायकी नाही तुमची. चला, इथून झाली आपली राईड. आता स्टार्ट. तर पहिले जायचे कालोडोंगर मॅग्नेटिक हिल पण आहे तिथंच. रन ऑफ कच्छ, रोड टू हेवन. एंडला भुज करायचं आहे. जर पॉसिबल झालं तर आपल्याला आज जायचं आहे माउंट आबूला. वाटत तर नाही, चान्सेस कमीच आहेत पोहोचायचे, पण तरी ट्राय करू. तिथपर्यंत खेचता तिथपर्यंत खेचू. ट्राय मेकिंग द परफेक्ट. काय चल घे सर. काय अंडा भुर्जी शाम थोड़ी बहन है क्या? थोड़ा बहन है क्या भाई? चलो निकलते हैं. बाहेर निघतो पाहिजे आपला. आम्ही चालू करतो. आपल्याला आता सगळ्यात पहिले व्हाईट डेझर्ट लागणार आहे. रोड टू हेवन मला वाटतं काल जो झाला तो रोड टू हेवनच होता, पण काही कन्फर्म नाही सांगत, कारण तिथं लोकेशनवरती काय लिहिलेलं वगैरे तर नव्हतं. तर व्हाईट डेझर्ट करू. त्यानंतर मॅग्नेटिक हिल लागणार आहे कालोडोंगर जायच्या आधी, असं ते बोललेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे मॅग्नेटिक हिल जे लडाखमध्ये आहे ते ओरिजिनल, ते आम्ही पण आजमावलं, ओरिजिनल नाहीच आहे ते, काही ते तसं फीलच झालं नाही. पण मग बोलतात काही इथं जे आहे मॅग्नेटिक हिल ते ओरिजिनल आहे, ते ॲक्च्युअलमध्ये गाडी मूव्ह करते. आता ते पण जाऊन चेक करू. पहिले तर व्हाईट डेझर्ट बघायचं आहे. माझी त्याला इच्छा आहे का व्हाईट डेझर्टवरती बाईक चालवायची, पण मग इथं आम्हाला स्टेला होतं, त्यांनी सांगितलं का अलाउड नाही करत बाईक खाली, फक्त आपण चालतच जाऊ शकतो, बाईक अलाउड करत नाही तिथं खाली. आता बघू, ट्राय करू आम्ही. जर काही कोणी नसलं तिथं तर मग गाडी टाकू खाली, पण मग बघू आता काय होतं काय नाही. राईट घ्यायचं आहे. किती किलोमीटर त्याचा अंदाज नाही. विकीनेच मॅप लावलं आहे, आम्ही चालू आहे अंदाजून. फक्त त्यांनी सांगितलं कोणता टर्न घ्यायचा, म्हणतो टर्न घेतला. इकडं हे काय कालोडोंगर इकडं लागलेलं आहे. अरे मग व्हाईट रन आहे ना आपल्याला, मेन तेच तर बघायचं. कालोडोंगर 69, व्हाईट रन 81, आणि भुजला पण जायचं आहे 125 किलोमीटर. नारायण सरोवर बघायला लागेल काय तिथे आणि इथूनच आम्हाला व्हाईट रन दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे कॅमेरा तेवढं दाखवतो आहे का नाही, पण समोर क्लिअर तर दिसतं आहे. दोन्ही साईडला व्हाईट रन दिसतो आहे. कॅमेऱ्यात कदाचित तेवढं जस्टिफाय होत नसेल. आता बघा, आता क्लिअर दिसत असेल ना. दोन्ही साईडला जे व्हाईट दिसतं आहे ते व्हाईट रन आहे.
मर. माझा 5 नंबर हा, तो 3 नंबर हा, तो 4 नंबर हा 3 नंबर. हा नाही भाई 1 नंबर पासून बघतो आलो मी. पण मला जरा व्हाईट दिसला ना तिथे थांबू. माझे फोटोशूट आणि व्हिडिओ पण चांगले घेता येतील. तुम्हाला पण दाखवतो मी मस्त. या इकडे जरा ब्राऊन आणि व्हाईट ब्राऊन आणि मग व्हाईट दिसतंय. त्या साईडला बोला ना पूर्ण प्रॉपर व्हाईट आहे. व्हाईट रन जो आहे तो पूर्ण प्रॉपर व्हाईट रन आहे. ते बसवलेले बेकार दाबा याच्यापासून जरा जपूनच गाडी चालवा. आता मला दाबलं होतं तर मला ना आता रेग्युलर गाडी कशी सिंगल चालवतो ना त्यामुळे काय वाटत नाही. पण आता एवढी लगेज लोडेड प्लस पिलियन पण बसलेलं आहे त्यामुळं ती साईज बॅक साईडची ती वाढले तर मग लवकर अंदाज येत नाही. आणि एक तर हे डायरेक्ट अंगावरती गाडी टाकतात. तिकडचे लोकल ड्रायव्हर असल्यामुळे हा पूर्ण व्हाईट रन पूर्ण म्हणजे एंडपर्यंत व्हाईटच दिसते. त्या साईडला एकदम छोटे छोटे डोंगर दिसत आहे पण मग ते कॅमेऱ्यात नसेल कॅप्चर होत. एकदम एवढ्याशा अँगलला एवढ्या अँगलला कॅमेऱ्यात कॅप्चर होतं का नाही. ते पूर्ण व्हाईट. आमच्या 2 गाड्या आले वाटतं मागच्या व्ह्यू पॉईंटला थांबल्यात त्या विकी आणि श्याम. आणि आमचा समाबाईला फक्त पळायचं माहिती आहे थांबायचं माहीत नाही. आणि बाय हे बघा आता यात किती सुंदर दिसत असेल. हा पूर्ण ब्लॅक सूटमध्ये ब्लॅक जॅकेट ब्लॅक ट्रॅक शूज आणि त्यात पाठीमागे बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट आणि तो स्वतः पण ब्लॅक. मेन इन ब्लॅक. गाडीच आपली नादच दिसते बाबा. असं दिसते आमचा स्कायलर फुल्ली लोडेड. थोडा खालून जाऊन घेतो म्हणजे बॅकग्राऊंड पण व्हाईट येईल. आपल्या इथं स्लिप मारता येते. कसं आहे दरी रा 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 दरी रा 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 रा. चालतो चल करतोय ना रत्तळ्या. कुठेच भेटली तुला जा. ये जब बात डायरेक्ट शूट चालू व्हिडिओचा. असं समा जो आपला खाली गेला होता तो आपल्यासाठी मीठ घेऊन आलाय. आता हेच मीठ आपली जी मराठा खानावळ आहे कचऱ्यामध्ये बाळूमामांची त्याच भाजीत टाकलं जाईल. आता तो ते कलेक्ट करतोय त्या जोडीला. कुठे होणार भाऊ तुम्ही ते? 100%. हा काय कुठे ठेवणार तुम्ही ते आता? जेब मी निघू इथून. फोटो व्हिडिओ वगैरे काढले आम्ही. आता इथून निघू पुढे बघू कोणता स्पॉट भेटतोय तिथे वापस शूट चालू करू. इकडे जर प्रॉपर जागेवरती बघू तिथे आम्हाला रनमध्ये दिसताईल गाडी घेऊ. तर मग तेव्हा कळलं का हे पासिंगचा अर्थ हाय असतो. ते हात करता आपण जसं चालतो हात करतो नाही त्याला तशी हाय करता. बरीच पब्लिक इथं. हां इथं रेटवरचे कपडे वगैरे भेटतात त्यांचे गुजराती घागरोने छोली. बघू आपले पोरं घालतात का नाही काय माहीत नाही. फोटो काढण्यासाठी काय तिकडून काही गँग गरबा वगैरे खेळते. सुंदर दिसतं एकदम. आमच्या जोडीच्या लोकांना किती वेळ लागतो काय माहीत. सामान विकत आम्हाला भेटलंच नव्हता. किती पाठीमाग होते काय माहीत. आता तर समय पण गायब आहे. खाली जाऊन शूट. आता आम्ही पण खाली उतरायला चाललोय. तर फोटोज वगैरे करतो. गर्दी कमी झाली. ते मला लहान मुलांची जास्त गर्दी येते ना त्यामुळे खाली लवकर उतरलो नाही. आता जरा गर्दी कमी झाली मग उतरतो खाली. इकडेपर्यंत फोटोशूट चालले. पोरं पण ऐकत नाही. कट्टर गुजराती येते. इथं रेंटवरती कपडे वगैरे भेटतात गुजराती. काय बोलतात त्याला माहित नाही मला. पोटी पागडी आणि धोती बोलतात. थांब ना जरा पहिले थोडं पोरणं होतं ना. पूर्ण तिकडं बघाल तिकडं व्हाईटच आहे. व्हाईट लोक पण इथे फोटोशूट करतायत. वरती एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत. माझं पण येते बाई ब्लॉगमध्ये मीच येत नाही. सगळे आखी दुनिया येते. माझा फक्त आवाज येतोय. ते पण दिसलं पाहिजे ना सगळ्यांना.
आता आम्ही केलेत रेंटवरती ड्रेस बाय. बघू आता कसे दिसतात. काय 100 रुपये पर हेड बोलले ते. काय घालायचं काय नाही, लेडीज नको घालायला द्यायला, फक्त तेवढे करा बाबा. मला ब्लॅक, मुझे रेड चाहिए भाई. हा रेड, मला ब्लॅक हवं ब्लॅक. आम्ही घातला इकडचा ड्रेस, लोकल ड्रेस. अरे तेरा तो बड़ा है दिख रहा है, मोटा भाई ऐसा क्यों करते हैं. गाणे लावून सांगितलं ना, ये नाचायला घेतलं ये. नाचना नहीं आता. तो अजय देवगन मग अजय देवगन. हाँ हाँ अजय देवगन. अय्यर भाई गरीबों का अक्षय कुमार. सुंदर असा नजारा बघितल्यानंतर आपण इकडनं निघतोय. चला तर मग गार्डनकडे जाऊ. पहिले पाणी प्यायला चाला, उन्हामुळे एवढे डिहायड्रेट झालोय ना, विचारूच नका, सांगत तर नेहमी. ओके दादा इथून निघतोय. आहे का तुमच्याकडे. एकदम थकल्यासारखं झालं रे. नाही बारीक आहे. ओके हा मॅग्नेटिक हिल आहे. आता तुम्हाला इथं दाखवतो. गाडी चालू केली, वेस्ट करून घेऊ आपण. वेस्टमध्ये नाही वापरणार म्हणून. समोर चढ दिसतोय, गाडी आली. चढ दिसतो, केली न्यूट्रल गाडी. न्यूट्रल गाडी ऑफ. खाली पाय पण नाही चालवते मी, पाय पण वरती घेतलेत. हे मिरर पकडले हे बघा, आणि गाडी चालली वरती. इवन 2 व्हीलरच नाही, 4 व्हीलर पण होत आहे तिथे. आणि तुम्हाला 4 व्हीलर पण दाखवतो. गिअरमध्ये ठेवलं नाही, जायची एकटीच निघून. हे बघा, हे दिसते हुंडाईवर न्यूट्रलमध्ये गाडी ऑफ केली तरी पण वरती येते. फक्त ब्रेक यूज करता येते. माझ्या गाडी केलं ट्राय, आता याच्या गाडीची ट्राय करून देऊ. याच्या गाडीवर होतं का नाही. न्यूट्रल हो बाबा, न्यूट्रल. हां गाडी न्यूट्रल. तिथली गाडी ऑफ. हे बघा इंजिन ऑफ आहे, गाडी ऑटोमॅटिक चालले. चावी पण बंद केली शुअरिटीसाठी. कैसा है हुआ क्या, समझा क्या. अबे साले कैसा आहे. लडाख पेक्षा बेटर आहे. आता आपण निघालोय कालो डोंगरकडं.
बाकीच्या 3 पण बाईक्स तिथं थांबल्यात, कारण ते बोलले पहिले जाऊन बघून ये. वरती जर ट्रेक वगैरे करायचं असेल तर मग आम्ही नाही येणार, कारण लगेजचा पण इश्यू होता, लगेज वगैरे आम्हाला ठेवायला लागतं. मग त्यामुळं पहिले जाऊन बघून येतो, कारण एवढं लांब नाही आहे, 10 ते 12 किलोमीटर पुढं असेल. जाऊन बघतो, जर लगेज वगैरे ठेवायची व्यवस्था असेल तर मग ट्रेकिंग करू, नाही तर मग तिथंच काहीतरी असेल ते बघून आम्ही निघून येऊ, इथूनच रिटर्न जाऊ. रन ऑफ कच्छ, ते रन ऑफ कच्छकडे काय येतं, रन ऑफ कच्छच वाटतं, रन ऑफ कच्छकडे, आणि तिथून मग भुजला. पहिले जाऊन बघतो तिथं काय व्यवस्था आहे का नाही, नाहीतर मग निघून जाऊ रिटर्न. आता आलो आहे आम्ही कालो डोंगर म्हणून प्लेस आहे, लास्ट प्लेस आहे, कच्छचा बोलतात, तिथे आलो आहे. इथे वरती ट्रेक आहे, 480 मीटरचा ट्रेक आहे टोटल. पण मग आम्ही तो नाही करत आहे, बिकॉज एवढं लगेज बिगेज गाडीवरती हे लगेज टाकून नाही जाता येणार ना, त्यामुळे ट्रेक नाही करत. इथं थोडंसं फिरतो. इथे मंदिर वगैरे कोणाचं ते नाही माहीत, आहे पण मंदिर इथं. हा असा प्लेस आहे. जसे इथून डोंगर वगैरे दिसत आहेत सेम तसाच प्लेस इथून वरतून पण दिसणार आहे. त्यामुळे तेवढा इंटरेस्ट नाही, ट्रेकिंग ऑलरेडी खूप केलेली आहे, त्यामुळे असे व्ह्यू पॉईंट वगैरे बरेचसे बघितलेले आहेत, त्यामुळे काही एवढा इंटरेस्ट पण नाही बघण्यात. तसं लगेचचं पण नेशन आहे, त्यामुळे नाही जाते, इथंच स्किप करतो आहे सगळं. ओके, भेटू पुढे. आता आपण मॅग्नेटिक हिल करून थोडं पुढं आलो आहे, भूजच्या दिशेने चाललो आहे आपण. वाईट रन करायचं आपल्याला आणि मग भूजच्या दिशेने होणार आपण. तर त्याआधी दुपारची वेळ झाली आहे, जेवणाची वेळ. आपण जेवणासाठी एक हॉटेल आहे छोटं, तिकडं थांबलो. बघू आता काय करायचं, काय ते. हॉटेलचं नावच ग्रीन आहे, म्हणजे ते व्हेज आहे. बघा तुम्हाला काय समजतं का, आम्हाला तर समजणं झालं. स्पेशल पनीर ग्रीन, पनीर अंगारा, पनीर गार्लिक, गुजराती भाई पनीर केम छो मोटा भाई, केम छो बाजा ना, पनीर कढ़ाई. ये मारा मोटा भाई छे, हम होटल में बैठे. ये मारा मोटा भाई छे, हे मारो नानो भाई छे. हॅलो गाईज, आता जेवण करून आम्ही निघालो. आता चाललो आम्ही व्हाईट रनला. त्याच्या पुढं माता कमोद पण आहे, पण तेवढं नाही जाणार आम्ही व्हाईट रन करून रिटर्न येणार आणि मग भुजला जाणार. श्याम भाऊ ती गाडी लीड करते का, त्याने मॅप लावला आहे. माझी गाडी त्याच्या पाठीमागे, आणि मागच्या आमच्या 2 गाड्या अजून तरी काय पोहोचल्या, 2 पण गाड्या आल्या. हरी शरारत सब जानू मैं चौधरी. साम्या गेला का फोन बघ, तो साम्या पाय मामा थांब म्हणलं तर पुढे बोर्ड वाव, एवढा जोरात हॉर्न. हाय कशी हाय, ते माणसं आहेत आमचे. आम्ही इकडे राईट मारलाय आणि ते तिकडे पुढे निघून. आणि जो ब्लॉग काढतोय ना त्यानेच त्याला बोलवलेलं आहे. एवढं आम्ही त्या रोडवर चाललो होतो मध्ये तो जाना तो कोई बात नहीं, वहाँ पे जाके राइट साइड पास हो, बरोबर राइट में पास कर दो. ओके, थँक्यू सर. काय योगा सगळे जायचे करून घेऊन राहिले पुढे जाऊन मागे चला जमा नाही करा.
आता आपण आहे व्हाईट डेझर्टमध्ये रन ऑफ कच्छ. आता आणि नेमकं इथे पुढे पाठीमागे तुम्ही आधी बघितलं असेल इथं रोनिनचा एक प्रोग्राम आहे TVS रोनिनचा. जेव्हा मी एंट्री केली त्यांना असं वाटलं की मी पण त्यांच्यामधलंच एक येतो. त्यांनी मला पहिले सांगितलं की तिकडे पार्किंग तुमची वेगळी आहे, तिकडे त्या पार्किंगमध्ये तुम्ही गाडी लावा. नंतर मग मला पहिले कळलं नाही, नंतर कळलं का अरे येतं मला रायडर समजतं. तसं रायडरच आहे मी. हा चल ना काय तिथं. हा चल छोटे छोटे प्रोग्राम पण असतात तिथं. इथं आमचे भाई रेतीचा अभ्यास चालू आहे. हा बघा हा घेतला रेतीचा अभ्यास करायला. आता रेती होती गेला असा. झाले इथे फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे काढून झाले आमचे. आता आम्ही निघतोय पुढे भुजसाठी. पकड ॲडमिट करा. गुलाबी शरारा मस्त प्लेस आहे. फक्त इकडे खाली बाईक नाही आणून देत तेवढं थोडंसं रिग्रेट झालं आमचं. पाणी हाय गाईस, आता आम्ही पोचले भुजला. मध्ये खूप डार्कनेस आहे त्यामुळं गाडीवर शूट केलंच नाही. आता घेतलं इथं हॉटेल. हॉटेल आहे डॉलर म्हणून, हॉटेल डॉलर म्हणून ते बुक केलं. आता इथे जातो, स्टे वगैरे करतो. तुला याच्यातून घे ब्लॉग चालू आहे ना. तर विकी आल्या ID घ्यायला, त्याचा ID जमा करायची आहे ना याच्यात या पाऊचमध्ये. आता जेवणाचं आम्हाला करायचं नॉनव्हेज जेवण. 2-3 दिवस नुसतं व्हेज जेवण खातं होतं. वैतागून गेले व्हेजला. आता इथे तर नॉनव्हेज भेटत नाही, व्हेजच आहे. त्यामुळे आता पुढे त्यांनी एक दुसरं हॉटेल त्या सांगितलं जेवण कारण तिकडं जा बोलतात. मग स्टे करू इथं.